नमस्कार, मी विशाल परदेशी. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलंय. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं उपाहारगृह आणि बार सुरू करण्यास अखेर परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतलाय. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिलाय. दरम्यान राज्य सरकारकडून आता हॉटेल, बार, उपाहारगृह सुरू करण्यासंदर्भातली नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण सर्व सुरू होत असताना धार्मिक स्थळांना मात्र अद्याप सरकारनं परवानगी दिलेली नाही. ही धार्मिक स्थळं का बंद, असा सवाल भाविकांकडून आता विचारण्यात येतोय. हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी जी नियमावली जाहीर करण्यात आली ती आपण जाणून घेऊयात. यामध्ये थर्मल गनद्वारे ग्राहकांची तपासणी आवश्यक आहे. लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच हॉटेलमध्ये भोजनाकरता प्रवेश दिला जाईल. सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आवश्यक आहे. खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांसाठी मास्क आवश्यक. ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावंच लागणार आहे. डिजिटल पेमेंट देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आहे. रेस्टरूम किंवा बेसिनची स्वच्छता ही महत्त्वाची आहे. एसीचा वापर टाळावा असं सांगण्यात आलं आहे. तर कापडी नॅपकिन ऐवजी विघटनशील पेपरचा वापर करण्यात यावा असा देखील एक नियम यामध्ये घालून देण्यात आला. तर टेबलमध्ये म्हणजे किमान 2 टेबलमध्ये 1 मीटरचं अंतर बंधनकारक आहे. शक्य असल्यास थंड पदार्थांचा वापर टाळावा असं देखील सांगण्यात आलं आहे. भांडी किंवा वस्तू वेळोवेळी सॅनिटाईज करणं हे बंधनकारक असणार आहे. करमणुकीच्या लाईव्ह कार्यक्रमास मनाई करण्यात आली आहे. तर कर्मचाऱ्यांनी N95 दर्जाचा मास्क वापरणं आवश्यक आहे. याच नियमावलीच्या आधारे हॉटेल, रेस्टॉरंट उघडता येऊ शकतात. तर एकीकडे रेस्टॉरंट आणि बारला उघडण्यास परवानगी देण्यात आलेली, पण काही नियम घालून देण्यात आले. पण त्याचबरोबर अजूनही देऊळ बंद आहेत. आणि देऊळ का बंद असा प्रश्न जो आहे तो भक्त अर्थात विचारतात. म्हणजे चर्च, मस्जिद, देऊळ तिन्ही बंद आहेत. याच विषयात आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत नाशिकहून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, रामकुंडावरती येते. त्याचबरोबर आमचे मुंबईवरनं प्रतिनिधी आहेत सागर कुलकर्णी, ते आता या क्षणाला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहेत. आणि आमच्याबरोबर आहेत पुण्यावरनं आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता. अद्वैत, पुण्यातल्या एका रेस्टॉरंटच्या इथून खरं तर आपल्याशी संवाद साधताय. सुरुवातीला मी जातोय प्रशांतकडे. प्रशांत, तसं बघायला गेलं तर नाशिकमध्ये हा प्रश्न, अर्थात नाशिकच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये हा प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे की तुम्ही रेस्टॉरंट आणि बार उघडण्यास परवानगी देता, पण देऊळ मात्र तुम्ही बंद ठेवलेलं आहे. आम्हाला कधी देवाचं दर्शन होणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नाशिककरांच्या काय भावना आहेत? विशाल, खरं तर नाशिककरांच्या भावना याच ठिकाणावरून व्यक्त झाल्या होत्या. उद्धवा दार उघड या आंदोलनाचं सूत जे आहे ते सुद्धा याच ठिकाणावरून सुरुवात झालं होतं. नाशिकच्या गोदा तीरावर खरं तर प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून अनेक पुरातन मंदिरांचं शहर म्हणून नाशिकला ओळखलं जातं. आणि ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. आणि या गोदा तीराच्या या सगळ्या क्षेत्राला लागून असलेली ही सगळी जागा माझ्या सहकारी रवीला विनंती करतो. रवी, आपण दाखवूया. याच ठिकाणी कुंभस्नान होत असतं, कुंभमेळा होत असतो. अमृताचा एक थेंब याच ठिकाणी पडला होता. आणि अनेक पुरातन मंदिरं या गोदा तीरावर आहेत आणि सगळीच बंद आहे. खरं तर या कालावधीमध्ये मंदिरं म्हणजे की देवाला साकडं घालणं हे एवढंच काय ते शिल्लक राहिलंय की काय, अशा प्रकारची भावना एकदम भाविकांची, लोकांची होत होती. कोरोना महामारीच्या काळामध्ये आधार म्हणून देवाकडेच बघितलं जात होतं, पण त्याच देवाची सगळी किवाडं बंद आहे. मंदिरांची दरवाजे उघडणार तरी कधी? आणि यासाठीच मोठं जनआंदोलन याच ठिकाणं उघडलं गेलं. आणखीन कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना परवानगी देताय, मदिरा विक्रीला परवानगी देताय, तर मग मंदिरं उघडायला परवानगी का नाही? तीर्थपुरोहित संघ असो, भाजपची आध्यात्मिक आघाडी असो, वारकरी संप्रदाय असो, सर्वसामान्य नागरिक असो, या सगळ्यांनी उभारलेलं इथलं आंदोलन हा एकच इशारा देणार होतं की उद्धवा दार उघड. आणि जर का आज खूप मोठा क्षोभ या ठिकाणी होण्याची शक्यता आहे, कारण जर का हॉटेल, रेस्टॉरंट, बारला उघडायला परवानगी दिली आहे तर मंदिर उघडायला का नाही? विशाल, बरोबर, मंदिर उघडायला का परवानगी नाही असा प्रश्न जो आहे तो भक्त विचारतात. नाशिकमध्ये तर मोठ्या प्रमाणात भक्तांची रेलचेल असते, येवजव असते. आणि आता 6 महिन्याचा जो संयम आहे तो सगळ्या भक्तांनी ठेवला आहे. पण आता देव देखील भक्तांची वाट बघत असणार अशी भावना आता भक्तांकडूनच व्यक्त होताना दिसते. जाऊयात आपण सागर कुलकर्णीकडे. सागर आता या क्षणाला सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरून आपल्याशी संवाद साधतोय. सागर, गेल्या 6 महिन्यामध्ये जर आपण तसं बघायला गेलं तर सिद्धिविनायक मंदिरात तशी रोज गर्दी असते,
पण अनंत चतुर्दशी म्हणा किंवा संकष्टी असू देत, त्याच्या आदल्या दिवशी बहुतांशी मुंबईकर किंवा उपनगरातली मंडळी पायी चालत या मंदिरापर्यंत येतात. पण गेल्या 6 महिन्यामध्ये बहुतांशी चतुर्थ्या अशा गेलेल्या आहेत की देऊळ बंदच आहे. सागर. विशाल, आज संकष्टी चतुर्थी आहे आणि आपणास माहीत आहे की गणपती बाप्पासाठी मुंबईमध्ये सिद्धिविनायकाला अनेक भक्त फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी खास येतात. कारण की अनेकांचे नवस असतील, अनेकांच्या इच्छापूर्ती करणारा श्री गणेश सिद्धिविनायक म्हणून प्रचिती आहे. पण आज मात्र संकष्टी चतुर्थी असून देखील हे मंदिर एकदम शांततेत आहे. आपण एकतर आपणास माहीत आहे की सिद्धिविनायक मंदिरला कायम हाय अलर्ट सिक्युरिटी राहते, त्यामुळे या पूर्ण परिसरामध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था आहे अशीच ठेवण्यात आलेली आहे. पण जे भाविक आहेत ते मात्र जे काही जाताना येताना दर्शन घेत आहेत ते फक्त बाहेरून या बॅरिकेड्सच्या बाहेरून घेत आहेत. आपण ही दृश्य जर पाठीमागे पाहिली तर जे भक्त आहेत ते कळसाचं दर्शन घेतात. आपण असं मान्य करतो की ज्यावेळेस भक्ताला गाभाऱ्यात जाता येत नाही, श्रींच्या मूर्तीचं दर्शन घेता येत नाही, त्यावेळेस भक्त कळसाचं दर्शन घेऊन धन्य मानतात स्वतःला. अशा परिस्थितीमध्ये आज वेगवेगळी राज्यातली मंदिरं ही पूर्ण बंद आहेत. वास्तविकतेत उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, असे अनेक ठिकाणी मंदिरं सुरू केलेली आहेत. मात्र महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही आहे. यामुळे अनेकांची भाविकांची इच्छा आहे की हे मंदिरं कधी सुरू करणार आहात, कारण की इतर व्यवस्था ज्या आहेत, ज्या सार्वजनिक व्यवस्था आहेत त्या सुरू करण्यात येत आहेत. सगळीकडे वेगवेगळ्या व्यवस्था खुल्या करण्यात येत आहेत, पण मंदिरं मात्र खुली केलेली गेली नाही आहेत. यावरनं भाविकांच्या मनामध्ये नाराजी दिसून येते. विशाल, भाविक नाराज आहेत यात काही एक शंका नाही. तेच दुसरीकडे जाऊयात. पुण्यामध्ये अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, म्हणजे आता गेल्या काही कालावधीत जर आपण बघितलं तर रेस्टॉरंट्स बंद होती, पण नंतर पार्सल तुम्ही देऊ शकता म्हणून रेस्टॉरंटचं गेट उघडा असायचं आणि एका ठराविक अंतरावरनं पार्सल घेऊन तुम्ही घरी जाऊन त्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकत होतात. तळीरामांनी देखील संधी साधून घेतली. वाईन शॉप ठराविक वेळेत उघडी होती म्हणून त्याच्यासमोर गर्दी करून रांग लावून त्यांनी पार्सल घेतली आणि घरी जाऊन ती रिचवली. पण आता रेस्टॉरंट उघडी झालेली आहेत. भेटायचं कुठे, बोलायचं कुठे, पदार्थांचा आस्वाद कुठे घ्यायचा त्याची सोय झालेली आहे. पण पुणेकर मात्र खवय्ये आहेत. त्यांच्या काय भावना आहेत? बरोबर विशाल, आपण दाखवूच पुण्यामध्ये काय वातावरण आहे. पण आपण जर बघितलं की आता हा मंदिरं बंद आहेत, रेस्टॉरंट सुरू आहेत, थोडं जर इतिहासात डोकावलं तर आधी पोटोबा मग विठोबा असं आपण म्हणतो. किंवा नरेंद्र मोदींनी घोषणा का दिली होती, पहिले शौचालय फिर देवालय. शौचालय म्हणजे पोट साफ पाहिजे, त्यामुळे आधी पोटोबा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर पुणेकर जे आहेत ते 6.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आलेले आहेत. आणि फर्ग्युसन रोडवरती सांगायची गरज नाही, वाडेश्वर, वैशाली, रुपाली हे कट्टे आहेत. पण इथलं वातावरण बघा, एरवी इथं पाय ठेवायला जागा नसते आणि कट्टा रंगलेला असतो. अगदी या कट्ट्यांवरती ट्रम्प आणि बायडेन ही चर्चा रंगलेली असते. पण आता मात्र तशी परिस्थिती नाही आहे. सगळी जी खबरदारी आहे ती घेऊन प्रवेश दिला जातो आहे. त्यामुळं तुम्ही आलात की सुरुवातीला थर्मल गननं तुमचं टेम्परेचर चेक केलं जाईल, सॅनिटायझर दिला जाईल, मास्क वापरले जातील आणि हॉटेलचे कर्मचारीसुद्धा बघा फेस शिल्ड असेल किंवा हातमोजे असतील हे सगळं घालून तयार आहेत. आणि यामुळं हे हॉटेलमध्ये एक प्रकारे शुकशुकाट पण जाणवतो आहे. पण तो लोकांची गर्दी नाही म्हणून नाही, तर अशाच पद्धतीनं हॉटेल्स जे आहेत ती चालवायची आहेत. आपण विचारूयात, 6.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तुम्ही आलेला आहात. आम्ही वाट बघत होतो आणि आज लगेच आलो पहिला चहा प्यायला. मनामध्ये काही भीती किंवा असं काही नाही, काही नाही. तुम्ही इथं आधी नेहमी यायचा? हो, रेग्युलर मेंबर्स आहोत. छान वाटतं आणि आता इतक्या दिवसानंतर छान वाटतं आणि आम्ही अजून वाट बघतच होतो यायची. बघा, आपण इकडं सुद्धा 2 मित्र आहेत, त्यांनी तर त्यांच्या याला सुरुवात पण केलेली आहे नाश्त्याला. त्यामुळं विशाल, जर बघितलं तर लोकांमध्ये सुरुवातीला जी भीती होती ती आता हळूहळू उसरत चालली. दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये जो रेट होता कोरोनाच्या पॉझिटिव्हिटीचा तो देखील आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे. ही मोठी गोष्ट आहे. पण याचा अर्थ लगेचच बाहेर पडावं आणि गर्दी करावी असं नाही आहे. त्यामुळं तू जर बघितलं तर हे प्राथमिक दृश्य आहे. हॉटेल सुरू झालेले आहेत. पण दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये 8 ते 10 ही वेळेची मर्यादा आहे. याचा अर्थ सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10पर्यंतच हॉटेल्स जी आहेत ती सुरू असणार आहेत.
रात्री 10 नंतर जे आहेत ती हॉटेल्स काय, रेस्टॉरंट काय, बार काय सुरू असणार नाही. त्यामुळे कदाचित IPL प्रेमींची थोडीशी कुचंबना होऊ शकते. रात्री उशिराच्या मॅचेस मित्रांबरोबर त्यांना बारमध्ये 10 नंतर बघता येणार नाही आहेत. पुण्यामध्ये तुला माहिती आहे 1 ते 4चं दुपारच्या वेळेचं काय असतं, तसं आता इथं सुद्धा 8 ते 10 हे बंधन पाळावं लागणार आहे. पण हा एकंदरीत मावला आपण विचारूयात 6.5 महिन्यानंतर हे उघडतं आहे, तर काय अपेक्षा आहे हॉटेल चालकांची सुद्धा, काय एकंदरीत 6.5 महिन्यानंतर हॉटेल उघडते, काय तयारी केली आपण? हॉटेलच्या तयारीसाठी आम्ही बाहेर सिक्युरिटी गार्डच्या इथे सॅनिटायझर आणि स्टाफसाठी थर्मल गन, तसेच गेस्टसाठी पण थर्मल गन हे केलं आहे. त्याने आम्ही कर्मचारी किती असणार आहेत? कर्मचारी 50% आणि टेबलचं ऑक्युपन्सी पण 50%. ओके. आणि ग्राहकांना कसा प्रवेश दिला जाणार? किती ग्राहक एका वेळी? एका वेळीस मी 50%च म्हणजे जी कॅपॅसिटी आहे त्याच्या 50% ग्राहकांना घेतो आतमध्ये. त्यामुळं 50% अशी क्षमता आहे. हे फार महत्त्वाचं आहे की कर्मचारी देखील 50% आणि ग्राहकसुद्धा निम्मेच असणार आहेत. कोरोनाची लक्षणं असतील तर प्रवेश मिळणार नाही आहे आणि वेळेची पण मर्यादा असणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती 6.5 महिन्यानंतर आता बघूयात विशाल की कशा पद्धतीनं पुणेकर प्रतिसाद देत आहेत. पण अर्थातच गर्दी करायची नाही आहे, कारण गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा ग्राफ वरती गेला होता. आणि परत हेही कारण आहे, कारण पालकमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहोत. नवरात्रसुद्धा आपल्याला, दिवाळीसुद्धा साधीच साजरी करायची आहे. त्यामुळे ही गोष्ट खरी आहे की हॉटेल उघडी मग मंदिरं का उघडी नाहीत. परंतु आत्ता तरी सरकार मंदिरं उघडण्याच्या बाबतीमध्ये सावध भूमिका घेते असं दिसत आहे. अगदी जाता जाता थोडक्यात अद्वैत की नाही विठोबा पण पोटोबा करण्यासाठी वाडेश्वरच्या कट्ट्यावर पुणेकर गर्दी करतात, तशी गर्दी वाडेश्वरच्या कट्ट्यावर दिसत नाही. पण आता तू आहेस, तू काय नेमकी संधी साधणार आहेस? म्हणजे काय मिसळ वडा काय नेमका प्लॅन काय? अगदी बरोबर आहे की हे सगळे जे आपल्या आवडीचे मराठी पदार्थ आहेत त्याचा आस्वाद घेणारच आहे. आणि आज गणेश चतुर्थी असल्यामुळे साबुदाणा खिचडीपासून सुरुवात करूया आपण. आणि या वाडेश्वर कट्ट्यावरती पण आपण यायचंच आहे, कारण वाडेश्वर कट्टा जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्या कट्ट्यावरती सुद्धा लोक अशीच इंटरेस्टिंग जे पुणेकर खवय्ये मंडळी आहेत त्यांना बोलवू शकतात. त्यामुळं ती पण आपण संधी घेणारच आहोत. धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. प्रशांत देखील नाशिकवरून आपल्याबरोबर होता, रामकुंडावरनं. प्रशांत तुझे धन्यवाद. आणि सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरून आमचा प्रतिनिधी सागर कुलकर्णी हा देखील आपल्याबरोबर होता. सागर, धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. प्रश्न तर काय आहे, रेस्टॉरंट्स खुली केली म्हणजे खर्च तेवढाच असणार आहे रेस्टॉरंट चालकांना, बार चालकांना, पण नफा मात्र कमी होणार आहे. पण देवस्थान तुम्ही कधी उघडी करताय, चर्च कधी उघड्या आपण करणार, मस्जिद कधी उघड्या होणार, हा प्रश्न जो आहे तो मात्र श्रद्धेपोटी सगळ्या भाविकांचा कायम आहे. राज्य शासनाने आजपासून राज्यभरातली रेस्टॉरंट्स जी आहेत ती 50% ग्राहक घेऊन सुरू करण्याची परवानगी दिलेली असली तरी अनेक रेस्टॉरंट्सना आजपासून काम जे आहे ते सुरू करता येणार नाही आहे. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करत रेस्टॉरंट्स उघडण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे, कारण रेस्टॉरंट्स उघडण्यात अनेक अडचणी आहेत. दादरचं सुप्रसिद्ध आस्वाद हॉटेलमध्येही अशीच परिस्थिती आहे. आजपासून मुंबईसह महाराष्ट्रातले सगळे रेस्टॉरंट सुरू केले जाऊ शकतात असे निर्देश राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेले होते. मी सध्या मुंबईच्या दादर परिसरातल्या आस्वाद या अगदी मराठमोळ्या अशा रेस्टॉरंटमध्ये आहे. पण इथं आल्यावर आम्हाला असं दिसतंय की आजपासून हे रेस्टॉरंट काही सुरू होऊ शकत नाहीये. काय कारण राहील? बेसिकली आम्हाला ते SOPs ज्या आहेत की ज्यासाठी सुरू करायचं त्या काल समजल्यात आम्हाला. तर त्यामुळे त्या SOPs प्रमाणे फुलफिल करण्यासाठी, त्याप्रमाणे आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी थोडे दिवस लागणारच आहेत. पण गव्हर्नमेंटचे आभार की त्यांनी आम्हाला ॲटलीस्ट सुरू करायला परवानगी दिली. आणि आमची आहारी संघटना आहे त्यांनी पण खूप प्रयत्न केले याच्यासाठी आणि आम्हाला यश मिळालं त्याच्यामध्ये. तो एक आनंद आहे. पण लगेच सुरू करू शकत नाही आपण आत्ताच्या. बरं, महत्त्वाच्या कुठल्या अडचणी दिसून येत आहेत? कारण बरेच जण बरेच दिवस झाले या रेस्टॉरंट सुरू होतील अशी वाट बघत होते. जरी पार्सलची सेवा सुरू झालेली असली तरी त्याचा मुंबईकरांना तितकासा फायदा होताना दिसत नाही, कारण बऱ्याच मुंबईकरांना दिवसातलं एक वेळचं जेवण किंवा एक वेळचा नाश्ता हा बाहेर करण्याची सवय आहे किंवा त्यांच्यावर तशी वेळ कायमच आपण बघितलेली आहे. तर असं असताना नेमकं आत्ता सुरू करण्यातल्या अडचणी कुठल्या दिसत आहेत? बेसिक अडचणी म्हणजे सगळ्यात मोठी म्हणजे जोपर्यंत ट्रेन सुरू होत नाही तोपर्यंत आमच्या स्टाफसाठी आम्ही काहीच प्रोव्हाइड करू शकत नाही, कारण खूप
खूपसा जो स्टाफ आहे तो बाहेर राहणार आहे, त्यांना बसची अवेलेबिलिटी नाही आहे. जे बसने येऊ शकतात ते बस ट्रॅव्हलला जवळजवळ 2-2.5 तास लागतात, कारण फ्रिक्वेन्सी पण कमी आहे बसची. बरं, त्यांना आपण सगळ्यांना इकडे अकोमोडेट पण नाही करू शकत. सगळ्यात मेन प्रॉब्लेम तो आहे. बाकीच्या त्यांच्या जे आहेत सॅनिटायझेशनच्या दृष्टीने किंवा गेस्टचे आम्हाला ते रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आहेत, ते करू शकतो आपण. त्यासाठी माणसं त्यासाठी स्पेशल लागणार वेगळी एम्प्लॉय करण्यासाठी. सर, आणि समजा आर्थिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर जे 50% ग्राहकांना तुम्ही आता तुमच्याकडे सामावून घेऊ शकता किंवा त्यांना तुम्ही जेवण देऊ शकता, तर आर्थिकदृष्ट्या हे गणित बसणारं वाटतंय, कारण स्टाफ तर तेवढाच लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या बसणं थोडंसं कठीण जाईल, कारण का जरी 50% कॅपॅसिटी गेस्टची असली तरी आमची ऑपरेटिंग कॉस्ट सेम राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही आहे. ॲट द मोस्ट आम्ही वेटर्स फक्त ते आम्ही रोटेशनमध्ये ठेवू शकतो की बाबा जिकडे 10 वेटर आहेत तिकडे तुम्ही 5 वेटरमध्ये काम करू शकतो. पण किचन स्टाफ तर आम्हाला सेम लागणार आहे, तेवढाच लागणार आहे, त्याच्यात क्वांटिटीमध्ये फरकच नाही होणार आहे त्याच्यात. त्यामुळे कॉस्टमध्ये फरक नाही पडणार आणि बेसिकली प्रॉफिटेबिलिटीवरती 100% फरक पडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चला बोलूयात याच विषयाला घेऊन. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट निरंजन शेट्टी आपल्याबरोबर आहेत. निरंजन शेट्टीजी, काही नियम घालून रेस्टॉरंट्स आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. पण ते नियम जर लक्षात घेतले तर हॉटेल्सला, बहुतांशी हॉटेल्सला त्याची तयारी करावी लागणार आहे. ही सगळी तयारी आपल्या असोसिएशनमध्ये असणाऱ्या हॉटेलधारकांची झाली आहे का? आजपासून सगळे हॉटेल्स मुंबईतले सुरू होत आहेत का? आपलं म्हणणं बरोबर आहे. एकंदरीत ज्या नियमावली आहेत त्या नियमावली खरं तर ते आमचे USP आहे. म्हणजे एकंदरीत आजपर्यंत आपण बघितलं असाल की जेवढ्या मुंबई शहरातल्या ज्या रेस्टॉरंट्स होते हे आपल्या स्वच्छतासाठी समजलं जातं आणि मानलं जातं. एखादा ग्राहक ज्या वेळेला कुठल्याही उडपी रेस्टॉरंटमध्ये येत असेल तर खरं तर त्याच्या स्वच्छतासाठी ते मानलं जातं आणि त्याच्यानंतर ते आतमध्ये येत होते. त्यामुळे हे नवी SOPs आम्हाला काही नवीन नाही आहेत आणि त्यामुळे आम्ही काटकोरपणे हे पाळण्याचा प्रयत्न करू. प्रश्न आपला दुसरा होता की किती रेस्टॉरंट्स उघडतील. एकंदरीत माझ्या मते 50% रेस्टॉरंट उघडतील आणि 50% रेस्टॉरंट्स उघडणार नाहीत. त्याचे कारण तुम्हाला कल्पना आहे. एकंदरीत आज जो वर्कफोर्स आहे तो मुंबई शहरातला नाही आहे. तो दुसऱ्या राज्यातून येणारा जो लोंढा आहे, आपण ज्या पद्धतीने मानतो त्या प्रकारची ती लोक आहेत आणि त्यामुळे आता कुठल्याही प्रकारच्या सुविधा, लांब पल्ल्याची जी ट्रेन्स आहेत ती अजून सुरू झालेली नाही आहेत. किंबहुना आपल्या मुंबई शहरातल्या जरी आम्ही लोकांना जर हे काही जॉब ऑफर करू तरी सुद्धा त्यांनाही लोकल सेवेच्या माध्यमातून त्यांनाही आमच्या उपहारगृहात येता येणार नाही. म्हणजे अनेक माझ्या रेस्टॉरंट्समध्ये तर निम्म्यापेक्षा जास्त मराठी लोकच काम करतात, परंतु त्यांनाही अडचण अशी आहे की विरारला राहतात, नालासोपाराला राहतात, तर अशा पद्धतीची लोकही माझ्याकडे आता येऊ शकत नाही. मग निरंजन शेट्टीजी, आपली अशी काही मागणी आहे का की आता लोकलने प्रवास करणारे बहुतांशी जे चाकरमान आहेत मुंबईतले ते अत्यावश्यक सेवेतले आहेत, अशा वेळी आपल्या हॉटेलमधला कॅप्टन असेल, वेटर असेल किंवा इतरही काही जी लोक असतील, अकाउंटंट असेल, त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी काही मागणी आपण राज्य सरकारकडे करतात? म्हणजे तसं पाऊल आता राज्य सरकारने पुढलं उचलावं? आम्ही निश्चित ही मागणी फार पूर्वीच केलेली आहे. खरं तर आम्ही पहिल्या दिवसापासून एसेन्शियल कमॉडिटीमध्ये मोडले गेलेलो आहोत. म्हणजे एकंदरीत जे आपण खाद्यपेय आहे ते खाद्यपेय पहिल्या दिवसापासून सुरू केलं होतं, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार. परंतु मला वाटते ज्या ट्रेनच्या संदर्भात आम्हाला आजही कल्पना येत नाही की आम्हाला का डावळलं जात आहे. एकंदरीत एखादं कुठल्याही एका वित्ताला चालना द्यायची गरज असेल तर आम्हाला अशा प्रकारची, आणि ज्या वेळेला आपण लोकल लोकांना सुद्धा जॉब ऑपॉर्च्युनिटी ऑफर करायचं सांगताय तर अशा प्रकारे ती जी लोकल लोक आहेत तर आमच्याकडे येऊ शकतील, हॉटेल्समध्ये विचारणा करू शकतील की बाबा मी एवढा शिकलेलो आहे तर मला तुमचं रोजगार मिळू शकते का. तर निश्चितच आम्ही म्हणजे वेगळ्या राज्यातून येणाऱ्या व्यक्तीपेक्षा इकडच्या लोकांना जास्त प्रिफर करू, कारण इट इज ऑलवेज बेटर. आमच्यासाठी हे चांगलं राहील की लोकल एखादा व्यक्ती असेल, त्याला याची या संदर्भात नॉलेज असेल आणि त्याला कामाचा अनुभव असेल तर निश्चित आम्ही याला जास्त प्रेफरन्स देऊ. आणि त्यामुळे या अशा प्रकारचे रेल्वे किंवा बसेस असेल ते लवकरात लवकर चालू करणं गरजेचं आहे, जेणेकरून अशा प्रकारचा जो कामगार वर्ग आहे तोही आमच्याकडे येऊन आमच्याकडे मागणी करू शकेल. मला वाटते लवकरात लवकर शासनाने, राज्य सरकारने याबद्दल विचार करणं गरजेचं आहे.
खर्च तेवढाच राहणार आहे हॉटेल उघडल्यानंतर, पण मात्र नफा कमी होतोय. कारण ठराविक ग्राहक जे आहेत ते आतमध्ये हॉटेलमध्ये बसू शकतात, त्यांच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागणार आहे, मास्कचा वापर बंधनकारक आहे. अशावेळी ह्या सगळ्या गोष्टी करणं तुम्हाला तारेवरची कसरत वाटते का? खर्चाच्या दृष्टीने विचारतोय. नाही, खरं आहे हे बघा, हे काही लपलेलं नाहीये आणि हे ग्लोबल पॅन्डेमिक आहे आणि त्यामुळे आज आम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी वस्तुस्थिती खरी आहे. म्हणजे आपण थोड्या वेळापूर्वी या एका उपाहारगृहाच्या मालकाचं संभाषण ऐकवलं आणि त्यांनी तेच म्हटलं, एकंदरीत कसं आहे की आमचं कुठलंही किचनचं जे कामकाज आहे त्याला आम्ही कमी करू शकत नाही. आणि दुसरं असं राहिलं की ज्या विजेचा आहे, विजेचा वापर आम्हाला करावा लागतो, तो रेफ्रिजरेटर आहे, तो आम्हाला एक गिरायक आला किंवा दुसरा गिरायक आला तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला, आणि आम्ही सगळे जे काही पैसे भरतो ते कमर्शियल रेटने भरतो. त्यामुळे एखादा असं दुसऱ्या व्यवसायामध्ये असतं, आपण एखादा ज्वेलरच्या याच्यामध्ये गेलो तर तो थोड्या वेळासाठी त्याचा फॅन बंद ठेवेल, एसी बंद ठेवेल, परंतु आम्हाला जर आमचा जो ग्राहकाने ज्याला आम्ही देव मानतो त्याच्यासाठी कंटिन्युअसली आम्हाला त्याची, समजा आता एसी बंद आहे परंतु फॅन्स वगैरे चालू ठेवावं लागेल, सगळं काही म्हणजे रेफ्रिजरेटर चालू ठेवावं लागेल, किचन चालू ठेवावं लागेल, सगळ्या प्रकारचे. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली सांगतो, समजा मला तंदूरचं काम असेल तर मला कोळसा आणावा लागेल, ती भट्टी चालू करून ठेवावी लागेल, या सगळ्या ऍडिशनल कॉस्ट तर तेच राहणार आहे. आणि त्यामुळे एका व्यक्तीसाठी तंदूर भट्टी असं सेपरेट काही कन्सेप्ट नाहीये. जाता जाता थोडक्यात थोडंसं तुम्ही एका असोसिएशनच्या अध्यक्ष आहात ही भूमिका बाजूला ठेवा, पण हे तितकंच खरं आहे की कुठलंही रेस्टॉरंट असू दे, बार असू दे, देवाला देवबत्ती केल्याशिवाय आपण कामाची सुरुवात करत नाही. ज्या देवाला देवबत्ती आपण करतो त्या देवाचं मंदिर मात्र अजून उघडलेलं नाही आहे. तुमच्यात देखील एक भाविक असेल, तुम्हाला आत्ता या क्षणाला खंत आहे का, हा आपले हॉटेल रेस्टॉरंट तर सुरू झाले पण देवालय अजून बंद आहे. निश्चितच स्वाभाविक आहे, एक धार्मिक व्यक्तीच्या नात्याने समजा आम्ही आमचं जर उपाहारगृह सुरू करताना निश्चित आम्ही देवाची आराधना पहिली करतो आणि त्यानंतर आमचं उपाहारगृह उघडतो. निश्चितच आमची इच्छा असेल, परंतु सरकार आम्ही नाही, सरकारने निर्णय घ्यायची गरज आहे. परंतु एक आपण सांगू इच्छितो की एकंदरीत मला एक थोडीशी वेगळी भूमिका मांडतो, वाईट वाटून घेऊ नका. एकंदरीत ज्या वेळेला उपाहारगृह सुरू होतो तर निश्चितच आमच्याकडे अशा प्रकारची बोटं दाखवली जातात, परंतु आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच उपाहारगृहाच्या माध्यमातून शेतीचा माल, कालपर्यंत शेतीचा माल शेतात राहिला होता आणि शेतकरी हा आमच्याकडे पाहत होता. एकंदरीत 60 लाख लोकांचं उदरनिर्वाह या आमच्या उपाहारगृहाच्या माध्यमातून चालतं. तर कुठे ना कुठे तरी आम्ही या वित्ताला चालना द्यायचा प्रयत्न करतो. पण निरंजन शेट्टीजी, नेहमी एक भूमिका, देवस्थानावरती अवलंबून असणारे अनेक पोट आहेत ना, मग पुजाऱ्यापासून व्यापारी, मान्य आहे ना, अगदी हातात धागा बांधणारा तो मुलगा सुद्धा असतो. माझं काय म्हणणं आहे की आम्ही म्हटलं ना की एखादा आमचं उपाहारगृह उघडायचं झालं तर निश्चितच आम्ही पहिल्यांदा देवालय उघडण्याचा प्रयत्न करू. जरी आपल्या एका पत्रकाराने सांगितलं की पहिला पोटोबा आणि नंतर विठोबा, परंतु आमच्यासाठी पहिला विठोबा नंतर पोटोबा असा उपाहारगृहांचं पद्धत आहे. कारण आम्ही कुठलंही आमचं उपाहारगृह या देवाचं आराधना केल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. आणि त्यामुळे निश्चित आमची आपल्याप्रमाणे सरकाराला एक विनंती राहील की निश्चित लवकरात लवकर देवालय हे उघडावं, ही आमची विनंती आपल्यासोबतही राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. रेस्टॉरंट्स असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन शेट्टी होते. त्यांनी त्यांची भूमिका आणि एकूणच हे रेस्टॉरंट्स उघडत असताना काय काळजी ते घेत आहेत, काय समस्या उद्भवू शकतात याबद्दल त्यांनी मोकळेपणाने आपले मुद्दे मांडले. जाऊयात पुढे कोल्हापूरमध्ये. खाद्य संस्कृतीचं माहेरघर म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही हॉटेल मालकांनी ग्राहकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. बघूयात याबद्दलच थेट कोल्हापूरमधून अधिक माहिती दिली आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. कोल्हापूरला जगात भारी कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं आणि याच कोल्हापूरची खाद्य संस्कृती देखील खूपच प्रसिद्ध आहे. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवते झणझणीत अशी मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा. आणि अखेर अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आता बार आणि रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत. मी आलेलो आहे कोल्हापूर शहरातल्या पलेशा हॉटेलमध्ये आणि आता जर आपण पाहिलं तर सगळे शासकीय जे नियम आहेत, नियमावली आहे ती सगळी पाळली जाते. सुरुवातीला आपण बघतो या ठिकाणी स्क्रीनिंग मीटर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जो कोणी ग्राहक येईल त्याचंच पहिल्यांदा स्क्रीनिंग केलं जाणार आहे. त्यानंतर आपण बघतोय
जी रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्ये टेबल असेल, खुर्च्या असतील किंवा इतर जे सगळं साहित्य आहे ते सगळं सॅनिटाईज केलं जातं. कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सगळी हॉटेल्स बंद होती आणि म्हणूनच ही सगळी तयारी केली जाते. आता आपण बघतोय पाठीमागे देखील सगळे टेबल खुर्च्या जे आहेत ते सगळ्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळातच आता जे खवय्ये आहेत ते खवय्ये या हॉटेलमध्ये खरं तर दाखल होणार आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधली देखील सगळी हॉटेल्स जे आहेत ती सगळी सुरू होणार आहेत खरं तर. आणि आत्ता आपण बघतोय हे समोरचं जे आहे हे बार काउंटर आहे. दारू पिणाऱ्यांसाठी ही एक मोठी गोष्ट म्हणावी लागेल की आता बारमध्ये बसून यथेच्छपणे त्यांना दारू पिता येणार आहे. आपण बघतो या ठिकाणी ग्लासची ही स्वच्छता सुरू आहे. त्याचबरोबर काउंटरच्या बाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या देखील सगळ्या सॅनिटाईज केल्या जात आहेत. कारण अनेक नियम घातण्यात आलेले आहेत हॉटेल मालकांवर असतील किंवा बारच्या मालकांवर असतील आणि ते सगळे नियम पाळले जात आहेत. काय पहिला दिवस आहे, इतक्या दिवसानंतर उघडलेली आहे, कशी तयारी केली आहे तुम्ही एकंदरीत हॉटेल सुरू करण्याची? आता गेली 6 महिने हे बंदच आहे. 6 महिन्यानंतर आता शासनानं आम्हाला गेल्या 8 दिवसापासून परवानगी दिलेली आहे. म्हणून सर्व स्टाफ बोलवून त्यांची शारीरिक तपासणी केलेली आहे. त्यानंतर स्वच्छतेचं तंतोतंत पालन करणं जास्तीत जास्त पालन करून ग्राहकांना आपल्या इथं सेवा देता यावी म्हणून सॅनिटायझेशन असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, त्यानंतर मास्कचा वापर असेल किंवा मेनू कार्ड, जे मेनू कार्ड हँडल न करता शासनानं दिलेलं ह्याच्याप्रमाणे मेनू कार्डसुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आणि कार्ड स्वॅपिंग म्हणजे जास्तीत जास्त कार्ड करन्सी वापरता येईल अशा पद्धतीने सुद्धा तयारी केलेली आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. मुंबईत रेस्टॉरंट आणि बार सुरू होत आहेत. गेल्या 6 महिन्याच्या कालावधीनंतर बार सुरू होत आहेत आणि बारमध्ये बसण्यासाठी काही नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. मुंबईमध्ये गेले 6 महिन्यापेक्षा अधिक काळ रेस्टॉरंट आणि बार बंद होते, पण आता सुरू झालेले आहेत. वेगवेगळ्या नियमावलीच्या अंतर्गत हे बार सुरू झालेले आहेत. आपण आता इथल्या एका बारमध्ये जाऊया आणि ते बघूया की कशा स्वरूपाचं आहे. कारण की रेस्टॉरंट बार 6 महिन्यापासून बंद होते. विशेष म्हणजे आता तेवढीशी गर्दी इथे दिसत नाही आहे. काही लोक मोजके झालेले आहेत, दिसत आहेत. पण मुळात एक अंतर ठेवलं जाणार आहे. मास्क कंपल्सरी असणार आहे. थर्मामीटरच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे. आपण इथं दृश्य जर पाहिली तर थर्मामीटर्स ठेवले, इथे टेम्परेचर चेक केलं जाईल. तसंच सॅनिटायझर आहे. हे सगळं झाल्यानंतर आत प्रवेश दिला जाईल आणि एका बाकडावर एक किंवा अल्टरनेट असं बसवलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे जर थोडासा तुम्हाला ताप, थंडी, खोकला असेल तर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. या इथे काही बार मालक आहेत त्यांच्याशी बोलूया. यहाँ पे गाइडलाइन क्या क्या रहेगी, किस तरीके से प्रिकॉशन लिया जाएगा? एक टेबल में एक जन को बिठाएंगे. हाँ, टेम्परेचर उनका इनका लेके टेम्परेचर हम लोग चेक करेंगे पहले और मास्क होएंगे तो इनके देंगे कस्टमर को, फिर सर्व करेंगे. पिछले 6 महीने से पूरा जो व्यवसाय था वो पूरा बंद था, उसका असर कितना होगा? बहुत लॉस हो गया हम लोग को, बहुत प्रॉब्लेम हो गया. मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये रेस्टॉरंट बार ही अनेक लक्झरियस लाईफस्टाईलमधला एक भाग मानला जातो. आता अपेक्षित आहे की हा व्यवसाय कशा स्वरूपात बसणार आहे. एका बाजूला लोक करोनाचं संकट वाढताना किती प्रमाणामध्ये इथे येत आहेत हेही पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चला, हेच नियम जे आहेत ते राज्यभरात प्रत्येक रेस्टॉरंट आणि हॉटेलसाठी लागू करण्यात आलेले आहेत. आणि पुण्यामध्ये काही असे हॉटेल्स आहेत ते देखील आज उघडत आहेत. तशी तयारी तिथं सुरू झालेली आहे. थोड्यापूर्वी आपण अद्वैतशी बोललोच. अद्वैतने जसं आपल्याला सांगितलं की पुणेकरांची भावना कायम ही वेगळ्या पद्धतीची असते की आधी पोटोबा आणि मग विठोबा. म्हणजे भलेही आता दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल किंवा ती खंत जरी मनात असली तरी या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याच्या बाबतीत पुणेकर कुठेही पाठीमागे राहत नाहीत. आणि पण त्यात आणखीन एक समस्या अशी आहे की बहुतांशी कामगार अजून गावीच असल्याने पहिल्या आठवड्यात नेमके किती रेस्टॉरंट सुरू होणार याबाबत स्वतः हॉटेल व्यावसायिक साशंक आहेत. कारण या हॉटेलमध्ये काम करणारा आचारी असेल, या हॉटेलमध्ये ऑर्डर घेणारे वेटर असतील, ते सगळे बाहेरच्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि अजूनही ते पोहोचलेले नाहीत. पुण्यात छोटी मोठी धरून एकूण 8,500 हॉटेल्स आणि 1600 बार्स आहेत. ऑलरेडी 80% आम्ही ऑलरेडी नॉर्म फॉलो करतो नसलेले, तर आम्हाला एक 20% पुढचे वाढवायचे. सोशल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने टेबलची थोडी अरेंजमेंट करता येईल. आता हा करोनाचा आत्ता जरी
हे थोडा रिलीफ दिला असेल अनलॉकमध्ये, तरी अजून पुढचा काळ पण थोडा अवघड आहे. त्या दृष्टीने आम्ही इथे सिटिंग ठेवलेलंच नाही. एक तर स्टाफची पण कमी आहे, स्टाफ बरेच गावाला गेलेले अजून आले नाही. जे आलेले असतात त्यांनी दुसरे हॉटेलवाले उचलतात. असे काही हॉटेल इंडस्ट्रीमधले मुख्य काही प्रॉब्लेम आहेत. पण आमच्या इथे स्वच्छता आणि सगळे निकष पाळणारीच माणसं आम्ही घेतो. अनलॉक 5च्या पॉलिसीनुसार अखेर पुण्यासोबतच राज्यभरातली रेस्टॉरंट्स आणि बार खुले झालेले आहेत. आजपासून ह्या हॉटेलमध्ये बसून पुणेकरांना सोशल डिस्टन्स पाळून जेवण करता येणारे, सगळी सेवा घेता येणारे हॉटेलिंगची. त्यामुळे हे सगळे हॉटेल आता बऱ्यापैकी गर्दीने फुलून सध्या फक्त पार्सल सेवा सुरू आहे या सगळ्या हॉटेलमधून. पुण्याचाच एकूण विचार करायचा झाला तर पुण्यात तब्बल 8,500 रेस्टॉरंट आहेत आणि 1600 बार आहेत. याच्यावरनं आपण सगळी आकडेवारी सहज लक्षात येते. पुणेकर किती खवं आहेत ते सगळे पुणेकरांच्या सोयीसाठी सगळे हॉटेल उपलब्ध होतील. पण सध्या या हॉटेल इंडस्ट्रीसमोरची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की त्यांचे जे कामगार आहेत, विशेषतः आचार्य असतील किंवा वाढणारे हे सगळे साफसफाई वेटर्स असतील, हे सगळे बहुतांश करून हे बाहेरच्या राज्यातले आहेत. त्यामुळे ते आता एकदम बाहेर गेलेले आहेत. आता सरकारने परमिशन दिली त्यामुळं पण ते कामगार तिकडे अडकून गेल्यामुळं त्यामुळं उद्यापासूनच लगेच सगळे हॉटेल तयार होतील, सुरू होतील असं मानणं थोडं धाडसाचं ठरेल असं स्वतः सदानंद शेट्टी जे आहेत हे बार असोसिएशनचे अध्यक्ष यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं जसजसे कामगार येतील आणि आचार्य उपलब्ध होतील तसंही सरकारच्या नियमानुसार फक्त 50%च हे हॉटेलिंग सुरू होणार आहे सोशल डिस्टन्स पाळून एकूण जागेचं. त्यामुळे जसजसे कामगार येतील आणि जसजसे आचार्य उपलब्ध होतील तसतसे हॉटेलिंग सुरू होती. पण गेली 7 महिने ही अख्खी हॉटेल इंडस्ट्री बंद होती. त्यामुळे अक्षरशः अवकाळ आलेली सगळ्या हॉटेलला. पण आता हळूहळू कुठंतरी ते त्यांना परवानगी मिळाल्यामुळं हे सगळे हॉटेल इंडस्ट्री सुरू होईल आणि पुन्हा एकदा या क्षेत्रामध्ये एक चैतन्य निर्माण होईल अशी आशा मानायला काही हरकत नाही. पण पुणेकरांचा जर एकूण विचार केला जवळपास पुण्यामध्ये 30-40% लोक हॉटेलिंगला बाहेर पडतात. पण कोरोनामुळे हा सगळा व्यवसायच गेली 7 महिने ठप्प होता. आशा करूया तो पुन्हा एकदा फुलेल. पण हे फुलताना कुठेही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही याची काळजी मात्र पुणेकरांना आणि हॉटेल इंडस्ट्रीला घ्यावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर वेळ झाली की ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण या संदर्भातल्या इतरही घडामोडी बघणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.